न्यायडोंगरी येथील जय बाबाजी भक्त परिवारातील शिवभक्तांनी सलग 3 वर्षांपासून महाशिवरात्रीचे औचित्य साधत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील अमृत तीर्थाने न्यायडोंगरीतील शिवमंदिरात असलेली पंचमुखी महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक करण्याचा मानस ठेवला आणि 4 दिवसांचा पायी प्रवास करून पंचमुखी महादेवाच्या पिंडीस जलाभिषेक केला। न्यायडोंगरी 3 वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचे अमृत तीर्थ जय बाबाजी भक्त परिवारातील संदीप शहाणे, गोरखनाथ आहेर, ज्ञानेश्वर साळुंके, विनायक दुसिंग, प्रमोद बत्तासे, रावसाहेब साळुंके, रवींद्र कासार, संदेश आहेर, शुभम आहेर, मनोज आहेर, रामेश्वर पवार, अमोल आहेर यांनी सलग 4 दिवस अनवाणी पायी चालत न्यायडोंगरी येथील शिवमंदिरात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांची विधी महाआरती, शिव आरती, त्यानंतर पंचमुखी महादेवाच्या पिंडीवर विधिवत मंत्रघोषाने अमृत तीर्थाने जलाभिषेक संपन्न झाला। तब्बल 170 किलोमीटर अनवाणी पायी प्रवास करून न्यायडोंगरी येथे आल्यावर जय जनार्दन नगर येथे भजनी मंडळ यांनी पदयात्रा करणाऱ्या शिवभक्तांच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत करून त्यांनी आणलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील अमृत तीर्थाची शिवमंदिर पर्यंत भव्य मिरवणूक काढली। जय बाबाजी भक्त परिवारातील शिवभक्तांनी अनवाणी पायी प्रवास करून आणलेले अमृत तीर्थ व शिवरात्रीच्या पावन शुभ मुहूर्तावर पंचमुखी महादेवाच्या पिंडीवर अमृत तीर्थाने जलाभिषेक संपन्न केल्याने न्यायडोंगरीतील शिवभक्त व ग्रामस्थ या जय बाबाजी भक्त परिवारातील शिवभक्तांचे कौतुक करत आहेत। हेमराज वाघ, न्यायडोंगरी। गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम